पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा होत असलेला तुटवडा तसेच टंचाई याचा खाद्यतेलाच्या किमतींवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। नेमका कशा पद्धतीने हा परिणाम झालेला आहे, किती खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झाली आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत खाद्यतेल विक्रेते पंकज देवपुरा सर काय सांगणार, काय नेमकी कशा पद्धतीने आपला हा पेट्रोल डिझेलचा जो समस्या उद्भवली आहे याचा आपला खाद्यतेलाच्या विक्रीवर किंवा दरावर कसा परिणाम झाला आहे? कोणत्याही वस्तूचा भाव हा शेवटी दळणवळणवर सुद्धा अवलंबून राहतो। ट्रान्सपोर्टेशन ही हा फार मोठी बाब आहे कोणत्याही वस्तूच्या परिस्थितीमध्ये। ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढल्यामुळे, कारण की पेट्रोल डिझेल वेळेवर मिळत नाहीये म्हणून मालही वेळेवर आपल्याकडे उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे मालाची टंचाई आहे आणि डिमांड तेवढीच्या तेवढीच आहे। डिझेल वाढमुळे जे पण 3-5 रुपये वाढलेले आहे प्रति लिटरमुळे, त्याचा शेवटी इफेक्ट हा लास्ट प्रोडक्टवरच येतो। म्हणून तेलाच्या किमती जवळपास आता मागच्या वेळेसपासून 3 ते 4 रुपये किलो प्रति किलोच्या नुसार वाढ झालेली आहे। सर तेलाची जी वाहतूक होत असते त्याच्यामुळे कुठेतरी आता डिझेल संपतंय, अडचण येत आहे, त्याच्यामुळे जी आपल्याकडे येणारी खाद्यतेलाची जी आयात करतोय किंवा आपण मागणी करतोय ती वेळेवर मिळते का आपल्याला? नाही, वेळेवर माल येत नाही आहे, कारण की डिझेल गाड्यांना वेळेवर मिळत नाही आहेत म्हणून आमच्या सुद्धा गाड्या कंपन्यांमध्ये जवळपास 5-5, 7-7 दिवस उभ्या आहेत, त्याच्यानंतर गाड्यांचे नंबर लागतात आहेत। अशा किती गाड्या उभ्या आहेत सर? जवळपास रोजच्या समजून चला 15-20 टँकर्स डेली उभे आहेत। किती दिवसांनी मिळते माल आपल्याला? ज्याचा नंबर समजा सोमवारचा आहे त्याला माल शुक्रवारपर्यंत डिलिव्हरी मिळते, म्हणून 4 ते 5 दिवसाचा वेटिंग पिरियड चालू आहे आणि त्या 4 ते 5 दिवसामध्ये जे मालाचं कन्झम्पशन आहे ते तर आहेच, ते पुरवठा पूर्णपणे न होण्यामुळे मालाची शॉर्टेज सुद्धा होत आहे आणि त्याच्यामुळे भाव वाढ पण होत आहे। तुटवडा जाणवतोय? येस 100%। किती दिवसांमध्ये वाढ झाली? ही जवळपास जेव्हापासून पेट्रोल डिझेल मिळत नाहीये अशी झाली आहे परिस्थिती, त्यानुसार तेव्हा नंतरच भाव वाढ झालेली आहे। आता भाव जवळपास सोयाबीनचे भाव आहे जे अगोदर 160-62 होते, आता ते 165 पर्यंत भेटलेले आहेत। शेंगदाणा तेलामध्ये पण 3-4 रुपये किलो वाढलेले आहे, सूर्यफूल मध्ये पण वाढलेले आणि पाम मध्ये वाढलेले आहे। म्हणजे शॉर्टेज पण आहे, हा, पुरवठा कमी होतो, पुरवठा कमी आहे, वेळेवर माल उपलब्ध होत नाही आहे। तर एकंदरीतच डिझेलमुळे जे आहेत अनेक मालवाहू वाहन जे जागेवर थांबून आहेत ते वेळेवर माल पोहोचत नसल्यामुळे कुठेतरी मालाचा तुटवडा जाणवतो आहे। तर दुसरीकडे डिझेलच्या किमती वाढल्या, पेट्रोलच्या किमती वाढल्या, त्यामुळे साहजिकच माल वाहतूक वाढली आणि माल वाहतुकीचे दर वाढल्यामुळे त्याचा देखील परिणाम जे आहे खाद्यतेलाच्या किमतींवर झाला आहे आणि एवढ्या आठवड्याभरातच जवळपास खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 4 ते 5 रुपयांची वाढ झाल्याने आता घरांमध्ये जे आहे गृहिणींचं जे आहे यामुळे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।